सेकंड. काय चालू? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर लास्ट व्हिडिओ पार्ट 1 जिथून एंड केला होता, आता पुढे त्याच्यापासून आपण कंटिन्यू करत आहोत. तर आम्ही गेलो होतो टायगर बघायला, टायगर टेरिटरीमध्ये. तिथे काय काय कांकर, चितळ, पेंग्विन, सांबर, पेरलेला सांबर आणि पानगोडा. अरे बकवास काय. तरस तरस कुठे लिहिलंय? बोलला काय नंतर बिबट्या. चला, गर्दी हाय रे. मांजरीचा व्हिडिओ. अरे वाघाची मावशी बाहेर बसली. वाघ बघून आलो आता, वाघाची मावशी. चला, आम्हाला लागली होती भूक म्हणून आम्ही तिथला समोसा ट्राय केला. ठीक होता टेस्ट वाईज. हा तर पाण्यामध्ये आहे तो. बाहेर नाहीत काय? अरे तुझी बहीण ही मगर आहे वाटतं. मगर नाही बघ ना, तू वरती येऊन खाली. हॅलो काय बोलला बहीण? असं एक देईल ना चमच. बहीण आली बघा. ते 3 कावळे आहेत. सॉरी, तो काय कावळा आहे? तू पुढे पुढे येतो, तुझ्याच्यात झूम करू काय ना. हे रे बाबा, टोकापर्यंत तरी कबूतर तरी दिसतात ऍटलिस्ट. अरे सांग. तरबूज काय माहिती, ते चिकू मोठे होतात ना पिकून पिकून. किती काय समथिंग इज देअर. कावळा दिसला एक मला, तुला बोलवतो. अगेन हिप्पो. किती मोठं हिप्पो आहे. 2 आहेत. सगळे या टायमिंगला झोपतात, आपण या टायमिंगला आलोय ना. हा, त्यांची पण सुट्टी आहे. कसा करतो बघ ना, शेपटीने पाणी आलं होतं. हे रे बाबावर. त्याचा आवाज काढ ना, तुला येत असेल ना भाषा. हा काढ. काय थोडीच 1 सेकंड के लिए भी आ जाओ बस. 1 सेकंडसाठी असं वरती आला आणि परत गेला तरी चालेल. मी खूप वाट बघतोय तरी तो येत नाहीये. आपण जाऊया माकडांकडे, माकडांना बघायला. हा सुद्धा झोपलेला आहे. सगळे प्राणी जाणून झोपलेले आहे. आम्हीच आमची झोपमोड करून आलेलो आहोत. त्यांना काय आता एक प्राणी स्वतःच्याच प्रजातीला बघायला चाललेला आहे. छोटे छोटे
एकदम मोठं आहे. वरती नाही बसत ना आपलं. माकडांचा व्हिडिओ काढतो मी. माकडाचा व्हिडिओ काढतो. अरे तिकडे खरावाला इकडे. काय करतेस? माकडांचा व्हिडिओ काढते. खाऊ पिऊ आराम करू. झोपलाय. अरे पुण्याचं माकड आहे काय? जेवण झोपला. हा पुण्याचाच आहे. तुमच्यासारखाच आहे एकदम. खातो पितो झोपतो. नाही दिसत. इथे काय नाही खायला ठेवलं. त्या फर्स्ट याच्यामध्ये खायला खेळ. कसं बसलंय बाउन्स. आपण लय माशाल काढायला लय बघितले बाहेर. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला शोधत असताना. वाघ कुठे गेला? माझा रिलेटिव्ह वाघ. हो वाघ. तुझे रिलेटिव्ह वाघ आहेत. मी जरा जास्त उन्हात राहिलो. आता आलो ना आपण बघून तुझ्या रिलेटिव्हला. मी उन्हात होतो जास्त. काळा पडला. आता सेम होता. हिप्पो झोपलेला आहे. आणि एक हिप्पो सोबत. बघा हिप्पो असा दिसतो. तो सध्या रिअलवाला झोपलेला आहे. म्हणून तुम्ही ह्याच्यातूनच काम चालवावं लागणार. आणि त्याच्यासोबत हा रिअलिस्टिक. तर आता आम्ही पेंग्विन बघायला जात आहोत. आतापर्यंत आपण कोणते कोणते प्राणी बघितले आहोत? फर्स्ट एलिफंट एलिफंट, अस्वल, टायगर आणि हिप्पो पण बघितला. बट तो झोपलेला होता. गेंडा पण बघितला. तोही झोपलेला होता. सगळं दुपार झालेली आहे. सगळे खाऊन पिऊन झोपलेले आहेत. पुण्याचे आहेत. आणि माकडं सुद्धा बघितली. किती आहेत सांग? काउंट करून सांग किती असतील. आता तिथे त्याला स्टॅच्यू केलाय. अरे हा तो कसा उभा आहे बघ ना. हरत पण नाही का? त्याच्या पायाला काय झालंय काय? स्टॅच्यू केलाय उन्हामध्ये. जिवंत आहे ना तो? हा मान हलवतो. आणि इथे 1 2 3 4 3 4 5 6. तो पण आहे ना. तो पण एक सजीवच आहे. करू शकतो. तिथे काउंट पण होत नाही. असे सगळ्यांचे चेहरे बरोबर आहेत. डोके. 2 प्रकारचे डिअर होते इथे. स्पॉटेड आणि स्वॅम्प डिअर. जे आता आम्ही बघून झालेलो आहोत. आता आम्ही पुढे निघत आहोत पेंग्विन बघायला. पेंग्विन, बर्ड पॅराडाईज, टर्टल, बटरफ्लाय गार्डन, ॲक्वाबर्ड्स, वॉटर टॉयलेट. तिथे लिहिले वॉटर टॉयलेट. आता ते सगळे प्राणी जे मी आता वाचले ते आम्ही आता एक एक करून बघायला चाललेलो आहोत. 3D ऑडिटोरियम.
व्हेरी गुड. आमचं झाड पेंग्विन कसं चालत आलं बघा. चमच. हा कुठे चाललो? आता आपण चाललो आहोत चित्ता बघायला चाललेलो आहोत. आमची एक्झिट पेंग्विन बघून झाल्यानंतर आम्ही फूड कोर्टमधून एक्झिट केली. सगळे म्हणजे पेंग्विन बघून झाल्यानंतर कोणी थकलं, कोणाला भूक लागली तर तिथे खाऊ शकता. आम्ही नाही खाल्ले. 50ला 2 वडापाव बापरे, लई महाग आहे. आम्ही 2 समोसे ढकललेले आहेत मगाशी. आता आम्ही पूर्णपणे बाहेर आलेलो आहेत. पेंग्विन बघून खूप छान होते, मस्त होतं. व्हिडिओ सुद्धा काढले माझ्यासाठी. लास्ट टाइम मी आली होती त्यावेळेला तिकीट्स होते पेंग्विन बघण्यासाठी, बट आता काही नव्हतं. आणि लकीली आज गर्दी पण नव्हती, क्राऊड पण एवढा नाही, त्यामुळे आम्हाला व्यवस्थित व्हिडिओज काढायला जमतात. इथे खूपच भुलभुलैया आहे. कोणी याल तर मॅप फॉलो करा. आम्ही सुद्धा मॅप फॉलो करूनच सगळीकडे जात आहोत. चाचा चौधरी पण उभे आहेत तिथे, गार्डनची रक्षा करतायत ते. साबू काय? साबू म्हणजे अच्छा, मी नाही बघायची. चाचा चौधरी. आता आम्ही तरस आणि बिबट्या बघायला चाललो आहोत. बिबट्या, तुझा आवाज, तुला त्याची भाषा येत असते ना. बिबट्या झोपलेला आहे. टेन्शन मध्ये टेन्शन आलंय कसं, भूक लागले त्याला, राग आलाय त्याला. तुझा व्हिडिओ चालू नाही, काय करतोस तू? काय चालू करतो? आवाज ना जाय ते म्हणतो बघू शकतो नाहीये. तोंड खुलत असतं काय त्यांचं? आतूनच उघडते. त्याला भूक लागली असते. ये रे इथे ये. त्याला आतमध्ये जायचं वाटतं त्या जाळीमध्ये. भूक लागली तिकडे जेवण टाकतात. काय त्याला भूक लागलाय? हा ते तो भाई आहे ना, त्याच्यामध्ये जेवण टाकलं. झोपलेलं आहे. 2 असतील, 1 कुठे गेला? ती बिबट्या पण 2 होते ना. एक झोपला होता, मला वाटलं एकच. पुढे बघितलं की दुसरा पण होता. तुला येते त्याची भाषा? हा काय? मग उठत का नाही येतो? तुला सगळ्या प्राण्याची भाषा येते. तुला माकडाची येते, बिबट्याची येते, आजूबाजू बिबकोची पण भाषा येते. डॉक्टर डोलिटल आहे. काय? डोलिटल. डॉक्टर डोलिटल म्हणून तुला सगळ्या प्राण्यांची भाषा येते. डोलिटल म्हणजे काय एक्झॅक्टली? हॉलिवूडचा पिक्चर आहे. हां, हॉलिवूड बघत नाही. तर आता आम्ही बिबट्या आणि तरस बघून निघालोय. तरस तर झोपलेलाच होता. 2 बिबट्या होते. एक झोपा काढत होता आणि दुसरा ॲक्टिव्ह होता, बट त्याला भूक खूप लागलेली. इथून तिथे फिरत होता नुसता. ह्यांना त्याची भाषा येत होती, बट ह्याचंही त्याने ऐकलं नाही, इग्नोर केलं. ॲटिट्यूड होता त्याला इग्नोर केलेलं आहे त्याने, बिबट्याने. आता आम्ही पुढे निघालेलो आहोत. एकदा चाललो टायगर बघायला, बिकॉज टायगर एकदम मस्त होते. मागास तर भारी वाटलेलं मला. टायगर बघून असं मन खुश झालं माझं. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आम्ही बरेचसे प्राणी बघितलेले आहेत आणि त्यामध्ये मला टायगर आणि बिबट्या बेस्ट होतं.
आता आम्ही घरी जायला निघालेलो. मगाशी हत्ती आतमध्ये होता, आता तो बाहेर आलेला आहे. तर पुन्हा जायच्या आधी आम्हाला त्याचा व्हिडिओ काढायचा आहे. हा बघा हत्ती आणि दिस इज सेकंड. हा दुसरा सेम सेम वाटतंय ना बघा. चला झालं आता निघायचं. साईडला साईडला लई मोठा मोठा. तर आता आम्ही निघालेलो आहोत. आम्ही खूपच थकलेलो आहोत. इवन हे सुद्धा हे तर माझ्याहून जास्त थकलेले आहेत. बिकॉज माझे फोटोज काढून माझे व्हिडिओज काढून त्यांची एनर्जी डाऊन झालेली आहे. आणि ॲक्च्युली ऊन खूप होतं रिअल म्हणजे, त्याच्यामुळे खूप थकायला झालं. आता आम्ही निघालो आहोत. ट्रेन पकडण्यासाठी चाललो आहोत. अजून एक गोष्ट म्हणजे बुधवारी हे पार्क बंद असतं. वेनसडेला बंद असतं. तर कोणी वेनसडेला प्लॅन करत असेल तर येऊ नका, बिकॉज हे बंद मिळणार तुम्हाला. हॅलो गाईज. तर माझा अवतार तुम्हाला दिसत असेल. मी खूप थकली आहे, खूप काम केलं आहे. ॲक्च्युली आज दिवसभराचा जो प्रवास होता, रिटर्न आल्यानंतर आम्ही खूप थकून गेलो होतो. त्याच्यानंतर थकला नाही. ॲक्च्युली उन्हामध्ये खूप ट्रॅव्हलिंग होता, फिरणं होतं, त्याच्यामुळे थकलो होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही आल्यानंतर झोपलो. म्हणून मला हा व्हिडिओ दिवसाचा एंड करायला मला पॉसिबल नाही झालं व्हिडिओ एंड करण्यासाठी. त्यामुळे मी तो आता थोडा टाईम मिळाला आहे म्हणून तो व्हिडिओ एंड करते. बिकॉज जेवण वगैरे करण्यात मी खूप बिझी होती. तर आजचा जो प्रवास आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. आम्ही खूप एन्जॉय केलो, खूप मजा केलेली आहे. ऊन जरी असलं तरी आम्ही एन्जॉय भरपूर केलेला आहे. सो व्हिडिओ एन्जॉय करा आणि असंच भेटू एका नवीन व्लॉगमध्ये, नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत